Can you hear me, Deepali? Yes, I can. Okay. Welcome to the refereeing Thank you very seminar, much. and on behalf of all the participants from the Maharashtra, I welcome you. आणि जसं मी काल सांगितलं तसं आपल्याला सर्वांना अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातली पुण्यातली एक मुलगी परदेशात जाते आणि तिथे जुडोमध्ये मोठ्या पोस्टवरती कार्यरत आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी तिचं स्वागत करूया. अनेक वर्षानंतर तिच्याशी संपर्क झालाय, त्यामुळे खूप आनंद होतोय की पुन्हा एकदा आपण कनेक्ट झालोय. अँड वी कीप इन टच. अँड ओव्हर टू यू दीपाली. You can start. Avnish, you want to say something? Sir, I just would like to say that we are very obliged that ma'am has joined. We are very thankful to her, and over to ma'am without wasting a minute. Mahesh? I think सगळ्यांना म्हणजे खूप मला आनंद होतोय आणि हे इनिशिएटिव्ह पाहून खूप एक्साइटमेंट होतीये की जुडो परत एकदा खूप चांगल्या लेवलचं डेव्हलप होतंय आणि माझे रूट्स पुण्यातनं सुरू झालेले आहेत. खूप सारा काळ, पहिली 18 वर्ष वयाची, 18-19-20 वर्ष ऑलमोस्ट तिथे खूप ऍक्टिव्हली खेळली आहे इंडियामध्ये आणि तिथेच माझा जुडोचा बेस सुरू झाला होता. So of course I am very thankful to my roots. मी मराठीत कंटिन्युअस बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आज, पण माझ्या तोंडून जरा इंग्लिश जास्त आलं तर प्लीज मला अपॉलॉजीज, माफ करा. आय थिंक मला जे शैलेश सेन्सनकडनं समजलं आणि अवनीशकडनं की आय थिंक आपण सगळे वेगवेगळ्या स्तरावर काम करताय जिल्ह्यात आणि क्लबमध्ये आणि वेरिंग लेवलचा एक्सपिरियन्स आहे सगळ्यांचा आणि काही रेफरीज आर इन द हॉल एज वेल. तर मी थोडंसं व्हॉट आय एम थिंकिंग, मी काय बोलीन आज, तर काही टॉपिक्स मला शैलेशकडनं मिळाले की आपण थोडंसं फर्स्ट ऑफ ऑल द फिलॉसॉफी अराउंड रूल्स चेंजेस, का फ्रिक्वेंटली रूल चेंज होत आहेत किंवा काय लॉजिक आहे याच्या मागे आणि का आम्ही इंटरनॅशनल फेडरेशनवरची लोक का चेंज केली आहेत. तर काही मी थोडंसं बॅकग्राऊंड देते की गेल्या काही वर्षांमध्ये आय थिंक जुडो वेंट थ्रू अ लॉट ऑफ फेजेस की मीडिया आणि ऑलिम्पिकमध्ये 78 कंट्रीज पार्टिसिपेटेड इन जुडो. सो इट्स अ व्हेरी पॉप्युलर आणि जे वेरिंग मेडल्स आहेत की आपले नंबर ऑफ कंट्रीज जुडोमध्ये मेडल मिळवतात त्यांचं पण खूप वाईड स्प्रेड आहे. कन्सिडरिंग दॅट त्यांना काय म्हणजे फिलॉसॉफी IJFची अशी होती की मोस्ट ऑफ द सिम्पल करायचं जुडो समजायला. सो इट वेंट थ्रू अ फेज की खूप सिम्पल झालं, जास्त फक्त वाजारी इप्पोन होता आणि खूप सिम्पलिस्टिक झालं सगळं. पण त्याच्यामध्ये एकूण काय इम्पॅक्ट झाला त्याचा, तर आपले जे बाजारीची जी रेंज होती ती खूप मोठी झाली होती की अगदी आपण बटक्सवर पडलो तरी बाजारी आणि फुल स्लाइटली मिसिंग फॅक्टर फ्रॉम इपोन, काय फुल्ली बॅक स्पीड कंट्रोल यातला कुठला फॅक्टर मिस झाला तरी बाजारी. तर ते चॅलेंज ऍड्रेस करण्यासाठी आता युकोचं इंट्रोड्यूस झालं रिसेंटली. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी मिळून कालपासनं परवापासनं खूप सारा अभ्यास केलाय, काय इपोन आहे, काय वाजारी आहे, काय युको आहे आणि त्याच्यामध्ये आपण खूप जास्त नको जायलाच. पण ओनली नोट मी तुम्हाला सांगेन की anything beyond that 90 degrees, slightly more that angle, as soon as we see it should be given वजारी. आणि ओव्हरऑल काय आपण लक्ष द्यायचंय तर पॉझिटिव्ह जुडो. सो व्हॉट त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की न्यू जे रूल आलेत आता रिसेंटली त्याचा होल फोकस आहे की पॉझिटिव्ह जुडो जनरेट करायचा आहे. की मध्ये कसं व्हायचं लास्ट इयर की मला आय वॉज इन वर्ल्ड चॅम्प, लाईक लास्ट इयर आय वॉज इन IJF सर्किट
आणि त्यावेळी यू आर इन द फायनल ब्लॉक, यू आर डुईंग द फायनल्स, अँड दॅट लास्ट शुडो फॉर द पॉझिटिव्ह प्लेअर आपण स्टेप आउट साठी देतो, किंवा ते इतके दमलेले आहेत गोल्डन स्कोर मध्ये आणि ग्रिप सुटते आणि ते खाली पडतात आणि मग आपण थर्ड शुडो दिला. असं मागच्या ऑलिम्पिक सायकलला खूप ऑब्झर्व झालं आणि त्याचं स्टॅटिस्टिक त्यातनं बाहेर आलं. आणि मेन कन्सेन्सेस असे होते आमच्या डिस्कशन मध्ये की आपण खूप जास्त म्हणजे वी आर नॉट पोलीस as a referees, or when we are coaching, we are not police people. We are trying to create a sport which is positive in the bounds of rule, and so we don't want to आपण आपल्या जुडोच्या व्हॅल्यूज विसरायच्या नाहीयेत, म्हणून खरं परत ते रूल चेंजचं यावेळी असं आलं. आणि मी आता त्याच्यातनं आता थोडंसं कुमिकाता किंवा स्टेप आउट याच्यामध्ये जाते. तर थोडंसं मी असा विचार करत होते की थोडेफार मी तुम्हाला व्हिडिओज पण दाखवीन काही क्लॅरिफिकेशन साठी. पण आपण मेन थिंग असं लक्षात ठेवायचं आहे की जर मागच्या वर्षी म्हणजे बिफोर ऑलिम्पिक सायकल आणि आफ्टर ऑलिम्पिक सायकलचं कुमिकाताचा आपण जर विचार करायला लागलो, तो दिस इज ऑल अराउंड इफ म्हणजे काय गोष्टी चेंज नाही झाल्यात आणि काय गोष्टी चेंज झाल्यात याबद्दल आपण आता बोलूयात. आणि मागच्या वर्षीपर्यंत म्हणजे एनी ग्रिप, लाईक वी हॅव अ पिस्तूल ग्रिप, वी हॅव पॉकेट ग्रिप, वी हॅव वन साइडेड ग्रिप, बेल्ट आहे आणि बॅक आहे, आणि ऑल ऑफ दोज काइंड ऑफ ग्रिप्स वर ॲबनॉर्मल. प्लीज all of those grips were kind of considered abnormal grip, आणि त्याच्यात इमिजिएट अटॅक झाला नाही तर आपण शुडो द्यायचो. पण आता काय बेसिक फिलॉसॉफी आहे तर कुमिकातामध्ये कुठलीही अबनॉर्मल ग्रिप असली, जरी आपण पॉकेट ग्रिप घेतली असेल, पिस्तूल ग्रिप घेतली असेल, वन साइडेड ग्रिप घेतली असेल, किंवा इवन दोन साइडेडची ग्रिप आहे, बेल्ट ग्रिप घेतली आहे, हात चुकून आत गेलाय, ऑल ऑफ दॅट इज नाव ओके ॲज लॉंग ॲज की तिथे पॉझिटिव्ह प्रोग्रेशन आहे. की काय बघतोय आपण त्याच्यामध्ये तर आपण जेव्हा दोन ॲथलीट जेव्हा कम्पीट करतायत त्याच्यात आपल्या सगळ्यांना म्हणजे आपल्या या कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स या रूम मध्ये बराच आहे. काही जुने लोक आय स्पोक टू अँड आय थिंक वी आर टॉकिंग अबाउट ओव्हर 50 years एक्सपिरियन्स विथ सम पीपल, की 50 वर्षाच्या पेक्षा जास्त जुडोमध्ये असलेली लोक सुद्धा इथे आहेत. तर आपल्याला चांगला जुडो आणि चांगला जुडो आणि प्रिटेंड फायटिंग यातला डिफरन्स कळतो. तर बेसिकली आता काय आपण विचार करायचा आहे की ॲज लॉंग इट्स पॉझिटिव्ह, ॲज लॉंग एज आपण काहीतरी ट्राय करतोय तोपर्यंत इट इज ओके टू कंटिन्यू, लेट देम फाईट, लेट देम प्रोग्रेस. तर आणि ॲज लॉंग एज आपण निगेटिव्हिटी नाहीये. सो हा पॉइंट खूप महत्वाचा आहे की जेव्हा आपण म्हणतो की अरे हा ऑल दिस ऑड ग्रिप्स आर नाव अलाउड, तुम्ही काही केलं तर चालणार आहे, पण हे विसरायचं नाहीये की स्टील डिफेन्सिव्ह पोस्चर किंवा एक्सेसिव्ह डिफेन्सिव्ह किंवा कोणीतरी खूप प्रेशरनी खाली ठेवतंय कोणाला तरी आणि काही करूनच देत नाही, किलिंग द ऍक्शन बेसिकली, तर वी आर स्टील स्टॉपिंग दॅट. ते अजूनही ओके नाहीये. पण ॲज लॉंग ॲज आपण त्या टॅक्टिकली यूज करतोय. सो ॲज अ कोच, म्हणजे इथे बरेच लोक कोच आहेत, तर ॲज अ कोच आपण काय विचार करायचा आहे की आपण आपल्या प्लेयरला हाऊ टू गेट टू दॅर टेक्निकचं त्याचं व्यवस्थित प्रोग्रेशन शिकवलं की आपण कशा ग्रिप्स यूज करू शकतो. तर त्यातनं ॲज लॉंग ॲज आपण पॉझिटिव्हिटी क्रिएट करतोय तर आपण कंटिन्यू करायला काही हरकत नाही असं मी म्हणेन. विथ ब्रेकिंग द ग्रिप्स ऑल्सो, की मी एक गोष्ट म्हणेन की शेवटी मी जर ग्रिप ब्रेक केली तर इट इज नाव अँड आय हॅव ओनली वन ग्रिप, सो इट बिकम ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी राहते आता की मी ती ग्रिप ठेवायला पाहिजे, आणि ती मी तोडली तर अजूनही त्याला शुडो आहे. सो लास्ट ग्रिप इज स्टील मॅटर्स. सो कुमिकाता कितीही आपण फ्लेक्सिबल झालो असलो तरी ती पॉझिटिव्हिटी अँड फायटिंग विथ द ग्रिप्स हे अजूनही खूप इम्पॉर्टंट आहे. तर याच्याबद्दल कोणाला काही प्रश्न असेल तर आय विल शो, काही एक्झाम्पल्स मी दाखवेन तुम्हाला थोड्या वेळात. पण कोणाला काही प्रश्न आहे का याच्या बाबतीत, कोणाला काही विचारायचं आहे का? एनी क्वेश्चन्स? कोणाला काही असेल प्रश्न तर लगेच विचारा, फार वेळ नको आपल्याला घालवायला त्यात. ओके,
आणि मी जरा म्हणजे काही क्लिअर नसेल मी काय बोलतेय ते सुद्धा तुम्ही थांबवून परत मला विचारू शकता, काहीच हरकत नाहीये. आणि ऍज अ सुपरवायझर नाव, IGF सुपरवायझर और हेडिंग माय कंट्री, मेन थिंग आम्ही काय डेव्हलप करतोय की त्या फंडामेंटल जुडोची डेव्हलपमेंट झाली पाहिजे, आपल्याला पॉझिटिव्हिटी दिसली पाहिजे आणि आपण कंटिन्युटी ठेवायची. त्यामुळेच हे जे नवीन रूल्स आहेत काय काय की ओके, एक कोणताही प्लेअर इवन 1 फूट इज इनसाइड यू कॅन कंटिन्यू, आणि बाहेर जाऊन तुम्ही जर टेक्निक आतनं सुरू झाले असेल तर तुम्ही काउंटर करून सुद्धा बाहेर थ्रो करू शकता. सो इट्स कंटिन्युटी इज रिस्पेक्टेड, की आपण चालून देतोय ती फाईट आणि मध्ये कमीत कमी इंटरप्शन करायचं, ही फिलॉसॉफी नवीन आहे. आणि त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह मला दिसतोय. आय थिंक या 4 महिन्यामध्ये वर्ल्ड सर्किटवर खूप चेंज झालेत, कमी गोल्डन स्कोर झालेत आणि जास्त पॉझिटिव्ह स्कोरमध्ये आता फाईट्स फिनिश व्हायला लागल्या. तर आय थिंक ओव्हरऑल मी खूप पर्सनली मला विचाराल तर मी खूपच हे नवीन रूल वेलकम करते. काही बाबतीत आणि याच्यातली बरीचशी आम्ही सजेशन्स दिलेली मान्य केलेली आहेत आणि त्याचा मला खूप आनंद आहे. So what I'm going to show you, maybe I'll try to show a couple of examples on Kumikata. Let me just get to them, please bear with me. याच ह्याच्यामध्ये आपण म्हणजे मी आता शेअर करते माझी स्क्रीन आणि होपफुली वी कॅन सी इट. किती लोकांना असं वाटतंय की इट्स अ डकिंग? किती लोकांना वाटतंय दिस इज नॉट डकिंग? दीपाली, आम्हाला स्क्रीन जी शेअर केली त्यातलं काहीच दिसलेलं नाहीये, फक्त आयकॉन्स काय दिसत नाहीये? नाही, काही दिसत नाहीये. अच्छा, बरं, म्हणजे व्हिडिओ शेअर होत नाहीये. बरं, फुल दीपाली, फुल डेस्कटॉप शेअर करायचं, फुल डेस्कटॉप. full desktop. I'm just trying. Whiteboard, screen, iPhone. Sorry, I'm going to give it a one more try and let me know any better. Any better at all? हा, दिसतंय आता. So या काइंडची टेक्निक वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल की आपण रॉंगली त्याला डकिंग म्हणत नाहीये. when it is when they kind of quickly change into one-sided grip and they are not, so this is not ducking. So we need to आपण यातला डिफरन्स व्हेरी क्लिअरली अंडरस्टँड करायला पाहिजे की व्हॉट इज अ डकिंग अँड व्हॉट इज नॉट डकिंग. I will also share a couple of other examples. Hopefully you can see them. तर मेन डिफरन्स फ्रॉम द प्रिव्हियस ऑलिम्पिक सायकल आणि आत्ता याच्यात काय झालंय, तर आता मागच्या वर्षीपर्यंत जर हे कम्पीट करत असे तर ऑलरेडी माते यू कॅन सी अकिको इज देअर. ही इज वन ऑफ द व्हेरी वेल नोन ऑलिम्पिक रेफरी, एशियातली 3-4 ऑलिम्पिकला होती आमच्या बरोबर. आणि तर आता दिस इज ओके बिकॉज दे आर पॉझिटिव्हली कम्पिटिंग.
अँड दे आर ट्राइंग टू गेट समवेअर. तर हा डिफरन्स आपण कुमिकातामध्ये अंडरस्टँड केला पाहिजे. ॲज लॉंग ॲज यू आर होल्डिंग द ग्रिप लास्ट अँड यू आर नॉट ब्रेकिंग द ग्रिप आणि पॉझिटिव्हली अटॅक इमिजिएटली करत असाल तर कुमिकाता इज ओके. आणि एक दोन गोष्ट अजून मी याच्यात बोलू इच्छिते की काही वेळा आपण दोघं मिळून एकाच वेळी ग्रिप सोडतात आणि दॅट इज नॉट ब्रेकिंग द ग्रिप, बिकॉज दॅट इज जस्ट बोथ ऑफ देम जस्ट लेट गो आणि ते परत धरतात ग्रिप, तर दॅट इज ओके. सो वी नीड टू अलाव दॅट काइंड ऑफ ऍक्शन वेअर both of them are just trying to fight. They are really trying to get to their dominant grip आणि काहीतरी अटॅक करायचा प्रयत्न करताय. सो लेट्स नॉट स्टॉप मिडल ऑफ द ऍक्शन इज द मेसेज. अजून एक दोन एक्झाम्पल प्रोबेबली लेट्स गिव्ह मे बी hopefully I can show it. किती लोकांना वाटतंय की मातेशुद्धो पाहिजे? म्हणजे आय थिंक शैलेश आणि अमनीश, आय एम लेटिंग यू सी. मला सगळे दिसत नाहीयेत नीट आता कोण कोण रूम मध्ये काय म्हणतायत, पण आपल्याला आपल्या ग्रुपपैकी किती लोकांना असं वाटतंय की दिस शुड बी माते आणि शुद्धो, आणि किती लोकांना वाटतंय की दिस इज ओके? सांगा पटकन. काय ओके? स्कोर ओके का? So everybody is saying score. There is a score. There should be score no mate. Yeah. Is that what you want to say? Yes. Yeah, like yeah. So no, yes, no mate is the correct answer. This is what मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करत होते की आता स्क्रीनवर जी ऍक्शन दिसतीये की आता ब्लू ब्रोक द ग्रिप अँड नाव ब्लूच्या हातामध्ये एक ग्रिप आहे. नाव याच्यानंतर जर ब्लू लेट गो, इट इज ब्लूज रिस्पॉन्सिबिलिटी टू होल्ड ऑन टू द ग्रिप. आणि जर त्यांनी आता ही ग्रिप तोडली तर ब्रेक केली तर आता इट विल बी शुद्धो फॉर ब्लू फॉर ब्रेकिंग द ग्रिप स्टील. So no matter how much it is we allow, but in this matter this is okay because they positive. See, he takes the grip again, one-sided grip, and still असं करतोय आणि मग it's continuous. Yeah, so this is okay. So till last year it wasn't okay. Now it is okay. So we need to understand the difference of कुमिकाता. अजून एखादा एक्झाम्पल बघायचं झालं तर ओके. आपल्याला काय वाटतंय की हे माते करायला पाहिजे का माते दे शुड कंटिन्यू? काय सगळ्यांचं? Everybody is saying let them continue. No. So in this matter, like in a way, they are fighting quite positively, but for a long time, त्यांनी काहीच ऍक्शन केली नाहीये. सो ऍक्च्युअली इन कॉन्टेक्स्ट ऑफ दिस पर्टिक्युलर फाईट, इट वॉज लाईक दे वर गोइंग ऑन. दिस वॉज वॉट दे वर डुईंग द होल फाईट. सो they are trying to take the grips, but is there any attempt of doing attack? Is there anything apart from that sweep action, which is no position there? There is no genuine attack there. This is not considered positivity. This is just trying to play with the grips. So there is a difference between sorry, मी खूप प्रयत्न करते की I don't go on to the English, पण काय की थोडं इंग्लिश मध्ये सांगितलं तरी चालेल, कळेल सगळ्यांना. म्हणजे काय होतंय की याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? पहिली ऍक्शन आपण जी पाहिली की जी आपण सगळ्यांनी अग्री केलं की ते माते आणि ऍक्शन माते नाही द्यायला पाहिजे दॅट स्कोर. पण व्हेअरएज दिस वन आपण बघितलं तर आपल्याला इथे कुठलाच अटॅक दिसत नाहीये. इथे ते कुठेच असं नाही की ते प्रोग्रेसिव्हली ते
काहीतरी करायचा प्रयत्न करतायत असं नाही होते इथे. ते नुसतंच धरतायत आणि नुसतंच काहीतरी स्वीप करतायत. तर दिस इज नॉट अन अटॅक, दिस इज नॉट बिल्डिंग टुवर्ड समथिंग पॉझिटिव्हिटी. तर त्या दोघांनाही शुद्ध मिळणार आहे, दोघींनाही शुद्ध मिळणार इथे, अँड दॅट इज ओके. सो आपल्याला हा डिफरन्स कुमिकातातला कळला पाहिजे की आपण ती ग्रीप आपल्याला लॉंग टाइम घ्यायला मिळतीये, पण त्यांनी आपण करतो काय? आपण त्यांनी अटॅक करतोय का आपण काहीतरी बिल्ड करतोय का वी आर ऍक्च्युअली ट्राइंग टू चेंज आणि गेटिंग इन टू वन टेक्निक टू अदर कॉम्बिनेशन करतोय काय का आपण जस्ट वेट करतोय दुसऱ्यांनी काहीतरी करायचं आणि मी काउंटर करणार आहे. दॅट इज नॉट अन अटॅक. सो हा फक्त डिफरन्स मी कुमिकाताबद्दल सांगू इच्छिते. अपार्ट फ्रॉम दॅट आय थिंक अवनीश आणि शैलेश आणि सगळ्यांनी मिळून कव्हर केलेलं असणार आहे सगळं की इन टर्म्स ऑफ कुठली ग्रीप आत बाहेर असं सगळं अलाउड आहे. ग्रॅबिंग लाईक ऍक्च्युअली जस्ट अंडर द बेल्ट इज ओके नाव. आपण आणि समजा आपला गी जर बाहेर असेल उखेचा आणि तोरी जस्ट ग्रॅब द जॅकेट विच इज आउटसाइड and does the something like katagurma and which touches the under the belt, it is okay. It is okay now. It wasn't okay last year. Now it is okay. So I think these are all examples सगळे मॅट वर ट्राय करायला पाहिजे प्रॅक्टिकल सेमिनार मध्ये. पण काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारायचं जनरल ब्रॉड टॉपिक. पण आता दीपाली, will you please elaborate on ducking? तू डकिंग बद्दल बोललीस की डकिंग you have to think is it deliberate or just continue with the attack? So काय त्यातला डिफरन्स थोडा एलॅबोरेट केला असतं सगळ्यांना, बिकॉज डकिंग इज कॉमन थिंग इन इंडिया and we are giving penalties regularly. तर आता डकिंग मधलं मी एक गोष्ट सांगते की डकिंगच्या बाबतीतचे रूल बदलले नाही आहेत काहीच, पण इट इज समथिंग वी नीड टू वॉच की ऍज अ कोच. फर्स्ट आय विल टॉक ऍज अ रेफरी. ओके, ऍज अ रेफरी आपण काय बघतोय की ते जे एक्झाम्पल मी आधी दाखवलं की काही वेळा इट्स अ टॅक्टिकल थिंग वेअर ग्रिप इज देअर आणि वी जस्ट चेंज द ग्रिप, आपला रॅपलनी चेंज करून करतो आणि इट लुक्स लाईक इन अ लाईव्ह ऍक्शन लुक्स लाईक अ डकिंग वेअर आपण हेड बाहेर दुसऱ्या ठिकाणी काढलंय. पण आपण जर डकिंग केलं समजा एक उकेनी अँड उके डज डकिंग अँड बिकम्स अ तोरी, दे हॅव टू स्टील इमिजिएटली अटॅक. तर नुसतं डकिंग करून त्याच्यानी काहीच करायचं नाही असं अलाउड नाहीये. दॅट इज अ निगेटिव्ह थिंग. आपण लगेच अटॅक नाही केला तर तो रूल बदललेला नाहीये. आणि आपल्याला आपण कोच करताना लक्षात ठेवलं पाहिजे की कॉन्शियसली आपण जर ती जस्ट ग्रीप तोडू शकत नसेल आणि म्हणजे समजा आय जस्ट हॅव ॲट द बॅक हिअर लाईक ग्रिप विच इज काइंड ऑफ आय एम पुशिंग डाऊन ऑन माय उके ॲज अ तोरी आणि तिथनं आपली हेड आपण बाजूला काढलं तर वी स्टील अ डकिंग. तो डकिंग केल्या केल्या इमिजिएट अटॅक करणं इम्पॉर्टंट आहे. तर हे लक्षात ठेवायचं, नाही तर स्टील इट्स अ पेनल्टी. तर त्याच्यामध्ये आय थिंक दॅट्स व्हॉट आय वुड से. थँक्यू. Yeah. So second thing, I think we'll go to false attack little bit now, unless any questions so far. Otherwise, I think we'll cover some of the false attack and Tachiwaza Newaza little bit, because I'm going to cover some of the examples in false attack and we'll talk to that. This is from one of the recent Asian, purposely some of the Asian video काढले थोडेसे की to show. How many of us, किती लोकांना असं वाटतंय की this is okay आणि किती लोकांना वाटतंय की this is a false attack? हे महत्वाचं आहे की आपण सगळ्यांनी मिळून सेम अंडरस्टँडिंग असणं खूप महत्वाचं आहे की जेव्हा आपण एखादी ऍक्शन पाहतो तेव्हा असा, फॉर एक्झाम्पल योको तोमई नागे सारखी ऍक्शन की जी इट्स लुक्स लाईक अ योको तोमई नागे आणि दिस हो सुतेमी वाजाचं होल कॅटेगरी अशी आहे की उके हॅज टू रिॲक्ट. तर असं नाही की जस्ट बिकॉज उकेनी स्टेप पुढे केली म्हणून इट्स अ व्हॅलिड अटॅक. दॅट डझंट मीन दॅट. इट इज स्टील अ फॉल्स अटॅक वेन आपण नुसतंच खाली बसतो आणि त्यातनं डायरेक्ट मे बी
कांसेचुवाजाला जातो किंवा एंट्री करून डायरेक्ट नेवाजाला सांकाकू टर्नओव्हर कुठलाही टर्नओव्हर करतो आपण, तेव्हा वी नीड टू मेक शुअर इट इज नॉट अन फॉल्स अटॅक. सो देर हॅज टू बी व्हेरी जेन्युअन उके म्हणजे डिसबॅलन्स झालेला पाहिजे उकेचा, तरच तो सुतेमीवाजा इज अ व्हेरी ट्रिकी एरिया वेअर मेनी ऑफ दीज थिंग्स आर जस्ट एंट्री इन टू नेवाजा अशी कन्सिडर केलं जाऊ शकतं. त्यामुळे आय एम जस्ट गोइंग टू प्ले दिस एक्झाम्पल अगेन आणि आपण याच्याबद्दल थोडस पुढे जास्त बोलूयात. सो इमॅजिन की इथे या कॉम्पिटिशनला काय झालं की बेसिकली Tori entered into a Nevaza technique, Kansetsuwaza from Tachiwaza. Basically, he entered into Nevaza technique without doing proper attack. And then Ippon was given. So wrong person won. सो हे आपल्याला फॉल्स अटॅकचं खूप समजून घेणं महत्वाचं आहे की आता इंटरनॅशनली अचानक बाहेर गेल्यावर असं वाटेल की अरे पूर्ण इपोन होता पण त्यांनी फॉल्स अटॅक दिला. हे आपल्याला खूप वेळा ऐकायला मिळतं की अरे फॉल्स अटॅक मिळाला. पण आता हे बघा इथे की हे बघा खाली जाताना देर वॉज नथिंग, देर वॉज नो कुजुशी, देर वॉज इवन लेग वॉजंट इवन सुतेमी, नायदर योको तोमोइनागेचा लेग होता, नायदर तोमोइनागेचा लोग होता, योको गुर्मा कुठलाच असा अटॅक नव्हता, नुसतंच खाली जाऊन डायरेक्टली खाली ओढलं. दिस इज अ फॉल्स अटॅक. सो वी नीड टू अंडरस्टँड की राईट टाइमला रेफरी शुड गिव्ह माते हिअर. की दिस इज ॲज मच रेफरी जे आपल्या ग्रुपमध्ये आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की राईट टाइमला थांबवणं हे खूप महत्वाचं आहे. कारण नंतर मग कॉम्प्लिकेशन होतात, नाही तर कारण अरे हिपोन आहे की नाही, मग आपण एव्हिडन्स आहे की नाही, मग परत केअर सिस्टमने रिव्ह्यू करा. याच्या आधीच आपल्याला हे क्लिअर असलं पाहिजे हेडमध्ये की हा अटॅक हा जेन्युअन अटॅक होता का नव्हता. की आणि नवीन डेफिनेशन प्रमाणे आपल्याला, तुम्ही आय थिंक ती स्लाइड वगैरे कव्हर केलेली असेल आणि तुम्ही काही एक्झाम्पल्स पण कव्हर केलेली असतील कालपासनं. पण कपल ऑफ थिंग्स आपण लक्षात ठेवायचं की पूर्वी कसं होतं. आता आय गिव्ह यू फ्यू एक्झाम्पल्स. से माकीकोमी, कौची माकीकोमी सारखं टेक्निक आहे, कौची माकीकोमी, आणि आपण खाली पूर्ण खाली जातो आणि मे बी दॅट इज माय टेक्निक. कौची माकीकोमी करून मी पटकन उभे राहून परत सुरू करते. बट इफ दॅट इज ऑल माय गेम इज, एकदा मी उभी राहिले पटकन तर ओके, आय गेट ओके बेनिफिट ऑफ डाऊट म्हणतो आपण त्याला की अरे हा मे बी बॅड अटॅक, यु नो, सक्सेसफुल अटॅक नाहीये. पण देर इज नो कुजुशी, यू जस्ट आपण लोंबकळल्यासारखं योको सॉरी माकीकोमी केली, कौची माकीकोमी. पण इफ दॅट हॅपन 2-3 times then it should be mateshudo straight away, because that is comes under the last line of the SOR, which is the no possibility of attack, no possibility of throw. So there is an, if genuinity कळली पाहिजे आपल्याला. सो ॲज अ कोच आय थिंक आपण टॅक्टिक शिकवणं हे बाय प्रॉडक्ट आहे आणि ते थोड्या वरच्या लेवलला बरोबर आहे. पण जेव्हा आपण बेसिक लेवलचं जुडो डेव्हलप करतोय की क्लब लेवल जिल्हा महाराष्ट्राच्या ह्याच्यातला, तर प्युअर गेम आणि प्रॉपर टेक्निक अँड याच्यावर भर दिला पाहिजे. कारण डिफरन्स बिटवीन जस्ट डुईंग द बॅड अटॅक ना, पूर्वी कसं असायचं की अरे हा एक माणूस काहीच करत नाही आणि एक माणूस जरा बॅड अटॅक करतोय, काही बेनिफिट ऑफ डाऊट, दुसऱ्याला आपण पेनल्टी मिळायची. पण नो लॉंगर दॅट इज ट्रू. आता काय होतं, जर इट इज नॉट अ जेन्युअन, त्यातनं थ्रो करायची काहीच पॉसिबिलिटी नाहीये, तर इट बिकम्स अ माते फॉल्स अटॅक. सो काही क्वेश्चन आहे का याच्याबद्दल? काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवू शकेन याच्यातली अजून, पण आय जस्ट डोंट वॉन्ट टू मेक इट टू कॉम्प्लिकेटेड. पण हे नेहमी लक्षात ठेवा की इवन काही वेळा ग्रीप सुटते, आपण शिवनागे करतोय आणि ग्रीप सुटते आणि माणूस फक्त खाली जातो आणि परत उठतो. सो I think that also we need to be very careful. There has to be 3 components of a throw. Kuzushi, Sukurikake, तिन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत आणि there has to be at least some genuine वे. आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना जुडो करणं फार महत्वाचं आहे. सो मी माझ्या रेफरी सेमिनार मध्ये नेहमी सांगते की कोणी रेफरी हा फक्त रेफरिंग करू शकत नाही. इफ यू आर नॉट ऑन द मॅट, यू आर नॉट प्रॅक्टिसिंग जुडो, यू कॅनॉट बी गुड रेफरी, बिकॉज
आपल्याला करंट डेव्हलपमेंट ऑफ द स्पोर्ट कळायला पाहिजेत आणि आपल्याला नवीन डेव्हलपमेंटसाठी व त्याच्यासाठी आपण प्रॅक्टिसिंग जुडोका पाहिजे असं आय एनकरेज एव्हरी रेफरी to be a judoka as well continuously, or coach, or do something with on the mat on a regular basis. In the false attack section, I would also see like mainly look for the kuzushi, off balance and a timing, आणि tomoinage, yoko tomoinage सारखं technique where one person gets a dominant grip and other person just sits down. किंवा आपण लाईनवर पूर्वी कसं व्हायचं, लाईनवर जायचे ते आणि स्टेप आउट मिळू नये म्हणून बॅकवर पटकन तोमई नागेसारखा अटॅक दाखवायचे. तर अटॅक दाखवणं आणि अटॅक करणं यातला डिफरन्स रेफरीजना कळला पाहिजे. आणि कोच करताना आय वुड एनकरेज सगळ्यांना की एम्फसाइज ऑन गेटिंग दॅट प्रॉपर ग्रिप, गेटिंग दॅट प्रॉपर कुजुशी अँड डुईंग द टेक्निक. इट कॅन फेल बट इट नीड्स टू बी जेन्युइन. There is a possibility of attack, it may not, possibility of throw, but it may not be successful. So तो डिफरन्स कळला पाहिजे. सो यातलं काही क्वेश्चन असेल तर यू कॅन ऑफकोर्स आस्क. कोणाला काही क्वेश्चन असेल तर मीनवाइल आय प्ले कपल ऑफ मोर एक्झाम्पल्स. कोणाला काही प्रश्न आहेत? एनिथिंग? कोणाला काही विचारायचंय? तुम्ही मला कधी थांबवून विचारू शकता. I'll play couple of more examples. Deepali, आता मी हे one of the contestant is making false attack. बर. And repeatedly, आणि दुसरा एक काहीच करत नाही म्हणजे आयडल आहे, त्याच्यावर तो कॅरी अवे होतोय. अशा वेळेस फॉल्स अटॅकला माझ्या मते प्रायोरिटीनं शुद्धो दिला पाहिजे. पण तुमचं मत काय? बरोबर आहे की काय होतं काही वेळा की जो माणूस म्हणजे हे खूप म्हणजे इट इज अ गुड क्वेश्चन ऍक्च्युअली, अँड दिस इज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम अँड स्पेशली ॲट द लोअर लेवल ऑफ कॉम्पिटिशन. काय होतं की एक माणूस काहीच करत नाही तर आणि एक माणूस फॉल्स अटॅक करत राहतो. तर फॉल्स अटॅक काय होतं की फॉल्स अटॅक किल्स द पॉझिटिव्हिटी ऑफ द होल कॉन्टेस्ट. दॅट इज द प्रॉब्लेम की फॉल्स अटॅकनी पुढे पॉझिटिव्ह काही करण्याचा चान्सेस मिळत नाही. ऍज सून एज आय एम ट्राईंग टू टेक अ ग्रिप, समवन जस्ट ड्रॉप्स. As soon as I'm trying to, someone just goes into Yoko Tomoinage and nothing happens and I'm just going like that, we stand up again. As soon as I'm trying, there is no chance of doing anything. So false attack needs to be stopped as soon as we see it. आणि आम्हाला असं वाटतं की कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. की काही वेळा मी हे ऑब्झर्व करते बऱ्याच वेळा की आय वॉज ऑन द पॅनल फॉर हाँगकाँग ओपन ॲज अ सुपरवायझर, आणि मला एक गोष्ट वाटली की beginning of the competition we were very lenient and towards the later we started to do false attack आणि हारी व्हायला लागला. असं नाही झालं पाहिजे. स्टार्ट टू फिनिश वी नीड टू बी कन्सिस्टंट इन टर्म्स ऑफ फॉल्स अटॅक. तर तुमच्या क्वेश्चनचं मी एक सांगेन की फॉल्स अटॅक शुड बी पेनलाइज. अदर पर्सन आणि सुपरवायझिंग सिस्टम मी थोडीशी सांगू शकते तुम्हाला की ऍज अ सुपरवायझर मी काय विचार करते. तर आणि रेफरी जेव्हा ट्रेनिंग देतो आम्ही तेव्हा पण आम्ही हे एन्करेज करतो की आपण असा थिंक करायला पाहिजे की जेव्हा कॉन्टेस्ट सुरू होते तेव्हा आय एम ऑलमोस्ट इन माय हेड काउंटिंग अटॅक्स की अरे हा 1 अटॅक 2 अटॅक 3 अटॅक शुद्धो, यु नो 3 अटॅक झालेत, एकाचे शुद्धो मिळाला पाहिजे. नाही झाला तर ओके, इट्स अ मिस्टेक, मायनर मिस्टेक फॉर अ रेफरी ॲट इंटरनॅशनल लेवल. सो देअर 1.5 गोज फ्रॉम देअर स्कोर ॲज अ रेफरी. का तर आपण पॉझिटिव्हिटी एन्करेज करतोय. पण या ह्याच्यामध्ये ऑल अटॅक इज फॉल्स अटॅक, इट इज नॉट बेटर दॅन नो अटॅक. सो लेट्स नॉट कन्फ्यूज टू. फॉल्स अटॅक इज अ फॉल्स अटॅक अँड इट शुड बी स्टॉप्ड. अँड वी आर गिव्हिंग क्लिअर मेसेज की डोंट डू दॅट, दॅट्स नॉट ओके. करू नका असं तुम्ही, कारण हे यांनी तुम्हाला पेनल्टी मिळणार आहे. 3दा तुम्ही असं केलं तर तुम्ही बाहेर जाणार आहात, कॉन्टेस्ट संपणार आहे. तर इमिजिएटली तो मेसेज जर आपण दिला तर देर इज अ त्याच्यातनं पॉसिबिलिटी होईल की काहीतरी डेव्हलप होईल गेम पुढे. आणि त्याच्या पुढे जर ओके काहीच करत नाही आणि दुसरा थोडाफार अटॅक करतोय तर विल नीड टू अल्टिमेटली काइंड ऑफ स्टॉप दॅट. इफ यू तिथे जर प्लेयरना फाईटच करायचं नाही आणि ते नुसतेच तिथे फॉल्स अटॅक किंवा काही अटॅक करत नाही तर गेट देम आउट. इफ यू नॉट इंटरेस्टेड इन जुडो करायचं नसेल तर गेट आउट, लाईक असं ऑलमोस्ट दॅट थिंकिंग. सो आपण एन्करेज केलं पाहिजे की फॉल्स अटॅक नीड्स टू बी स्टॉप्ड इन द राईट टाइम. बिकॉज समटाइम काय होतं काही उकेज म्हणजे काही
people are just waiting for getting the grips, and now we have 30 seconds. I can take any grip as long as I'm this grip to that grip to that grip to, I'm trying to do something. तो चान्सच नसेल मिळत आपल्याला, तर दॅट इज व्हेरी डेंजरस. सो वी नीड टू स्टॉप दॅट अँड वी नीड टू ऍक्च्युअली पेनलाइज दॅट. Did I answer your question at all? Are you clear? I'm just trying to get the charger for my computer. But did I answer your question? Yes, very clearly. Good. प्लीज 2 मिनिटं थांबा, मी माझा चार्जर जरा कनेक्ट करते. ओके. नॉश, घालवलं का काय? Okay, sorry about that. I had to go. I'm back again. There is एक प्रश्न असा आहे की बरं, बोला. normally in India many players are having a very strong grip. You cannot, very stiff or very strong grip, you cannot break it, and the other person tries to attack, it seems a false attack. So so त्यांना विचारायचं की त्या केसमध्ये what you will suggest? हां, गुड क्वेश्चन अगेन. हे होतं पण तिथेच आपलं एक्सपिरियन्स कम्स इन. तिथे आय थिंक रेफरीचा एक्सपिरियन्स कम्स इन व्हेरी हँडी. अँटिसिपेशन ऑफ व्हॉट इज हॅपनिंग अँड रीडिंग द फाईट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. की आय थिंक एखादं क्रशिंग म्हणतो आपण, dominant grip can be crushing also. Someone just so strong, just getting the grip and not letting you do anything, and that also is still not change. It is still an judo for not letting person just being excessively defensive, excessively crushing down. These penalties haven't changed. So upon, if strong grip is not a crime, to be honest, strong grip is a strong grip. So if person just has a strong grip, you break it, you get stronger, basically. Too bad. But otherwise that's where tactful game येतो की आपण एका साईडची स्ट्रॉंग ग्रिप आहे, तर कॅन वी डू kind of minor throws like kochi ochi, something as combination, something like that. So that's where judo comes. But if it is excessively defensive, क्रशिंग करतोय का आणि पॉझिटिव्हिटी किल करतोय का, या गोष्टी आपण थिंक केल्या पाहिजे ॲज अ रेफरी. सो फॉल्स अटॅक दिसतो आणि होणं याच्यात, इफ देर इज नो कुजुशी, काही वेळा आपल्याला कळतं डिफरन्स बिटवीन की आय हॅड अ फुल ग्रिप, की पूर्ण मी केलं पण इट वॉज सो स्ट्रॉंग, नो मॅटर व्हॉट आय जस्ट ब्लॉक्ड, यु नो, ॲज अ तो उकेच इज ब्लॉक्ड, देन दॅट बिकम्स अ एक्सपिरियन्स ऑफ रेफरी, टू बी ऑनेस्ट, लिटल बिट. आणि आपल्याला त्यातला कुजुशी केलाय आणि म्हणजे खूप प्रयत्न करून इट वॉज अ गुड ब्लॉक, कारण क्लिअरली कळतं उकेकडनं की ती ब्लॉकिंग, म्हणजे त्यांना थोडं तरी मागे जायला लागलं किंवा दोन्ही हातांनी ब्लॉक करायला लागलं, then that is skillful blocking. That means the Tori had done a genuine action. So हे कळायला एक्सपिरियन्स लागतो असं मी सांगू शकते. म्हणजे यू नीड टू जस्ट सी इट, अँड इट्स व्हेरी सिच्युएशन बाय सिच्युएशन ही गोष्ट चेंज, बिकॉज यू कॅन जनरलाइज दिस, असं वाटतं मला. जनरिक नाही बोलू शकत, पण इफ त्याच्यामध्ये जस्ट एखादा माणूस खूप स्ट्रॉंगली ब्लॉक करून ठेवत असेल आणि हात सरळ करून काहीच आतच येऊन देत नाहीये, and I am trying to get into my technique, I should stop and say excessive defensive judo. I would just do that and give the judo, you know, or I would do this judo, you know. So I would
एनिवेअर आपल्याला असं वाटतंय की जिथे अटॅकच नाही करू पॉझिटिव्हिटी होऊ शकत नाहीये, तिथे आपण ते थांबवून इनकरेज करायला पाहिजे की कम ऑन, गेट ऑन विथ द प्ले, वी आर हिअर टू डू जुडो, लेट्स डू जुडो. असं दिस इज द मेसेज. म्हणजे सिम्पलिस्टिक मेसेज हा आहे की लेट्स डू प्युअर जुडो ॲज मच ॲज पॉसिबल. Thank you. And of course there are tactics at international level and they don't go away, and that's part of the sport. Yeah. Okay, okay. On किती वेळ आहे आपल्याला, कारण these are kind of thing like we live judo, so it shouldn't become like we are just overdoing something, but there is like a vast majority of things we can cover. I'm just trying to look. Some of the false attacks, I think I can just show examples. You can take more 30-40 minutes more. So हे बघितलं का आता तुम्ही, ही जी ऍक्शन, आय डोंट नो वेदर आय कवर्ड दिस बिफोर और नॉट, सो आय एम जस्ट स्लोली गोइंग टू गो अहेड. सो आता ही ऍक्शन बघा, याच्यामध्ये do you see any grip? Where is the Tori's grip? Only one grip? Yeah. आणि कोणी असं आर्ग्यू करू शकेल की ओ उके वॉज रिॲक्टेड हिअर, सो इट्स अन अटॅक. बट वॉट वी नीड टू थिंक ऑलवेज की वॉज देअर अ पॉसिबिलिटी ऑफ थ्रो दॅट दिस पर्सन वॉज जस्ट जाऊन इमिजिएटली जुजूला जाणार, जुजुगातन, फॉर एक्झाम्पल. सो दॅट डिफरन्स बिटवीन वॉज देअर अ पॉसिबिलिटी ऑफ काइंड ऑफ जेन्युइन अटॅक or there was, or it's a false attack, या गोष्टीतला डिफरन्स आपल्याला हळूहळू कळला पाहिजे. मी I'm just trying to also find you good examples, considering just don't want to overload, but I'm just still trying to kind of show you some of the genuine good examples. But any question on this, like this particular false attack, basically Shudo white for no possibility of score. So here, because there is only, you cannot throw with just one grip, especially Yoko or Suteniwa, you can't do that. So this is what we need to stop. Faking attack, and that there is is all. One question from Vijay Yadav. He is a JUA A grade referee, just passed at in Kazakhstan. Hello. Bola. Thank you firstly for taking the time. I have a question around Tachiwaza and Newaza. So I have I have some clarity, but I wanted to understand if one contestant is in Tachiwaza, is standing, and the other is on his knees. So my understanding is it is considered as Tachiwaza. Yeah. Whatever rights I have, like if I am the one who's standing, if I attack and throw, I will get a score. The person who's kneeling is also considered in Tachiwaza, and if he does something from there, and if he throws, will that be considered as transition to Newaza, or would it be a score as well? In my opinion, it should be a score. No, Tachiwaza applies to both. So the person who is on the knees decides to do, say, Kochi Makikomi. I'm like this, and I just do Kochi and get the person down. It's a score. It should be a score, yes. Thank you, ma'am. It's a score. I'll show you a few examples of Newaza, Tachiwaza as well, but it's a score. So when both, it is not rule only applies to the person standing. As long as they're in Tachiwaza action, both of them can okay for storing, and Kaishiwaza as well. So both, it's all good. But as soon as, what we need to think in Tachiwaza and Newaza, की तर ते नेवाजा मध्ये आहेत समजा, आणि तिथनं ते हळूहळू उभं राहत आहे, त्याच्यामध्ये तोरीने त्यांना ओढून उभं केलं, म्हणजे सॉरी पुल करून उभं केलंय का ते आपण उभं राहिलेत. आर दे बोथ कमिंग अप टुगेदर? सो इफ व्हॉलेंटरी उठत असताना दे आर इन नेताची सिच्युएशन, then it is all okay for scoring. मी तर तुम्हाला अजून एक एक्झाम्पल आय एक्सटेंड लाईक दिस सेइंग की पूर्वी कसं व्हायचं की एक माणूस त्याची पाठ आहे, म्हणजे पर्सन, बोथ ऑफ देम आर गेटिंग अप, वन हॅज अ बॅक टुवर्ड्स द उके,
बट नाव वी डोंट स्टॉप इट. पूर्वी कसं आपण सेफ्टी किंवा बेनिफिट ऑफ दे नीड टू मोर ऑर लेस नीड टू फेस इच अदर वगैरे असा विचार आपण करायचो मागच्या वर्षीपर्यंत. पण आता इन नेवाजा इफ यू आर स्टँडिंग अप, it's your responsibility to watch yourself. You know, even if my back is there, someone comes, lifts me up and puts me, say, काही कुठलंही उराना घे, whichever other techniques, you know, they do, it is okay. Yeah, did I answer your question, or Yes, it's not thank you yet? for the clarification. Thank you. Cool. I will, maybe we can just see whether I can find some Nevaza situations. I'm sure I can. Just please bear with me. Sorry, Nevaza, Tachivaza. I had kept it somewhere here. I wanted to show a few things. Sorry. There were a few excellent examples to show you exactly what you're asking. And very recent ones. पण एक गोष्ट मी सांगू शकते की before we go to Nevaza Tachivaza, I just wanted to cover one thing की if I'm throwing and I cannot use my stomach or my back to throw. So if I'm continuing, पूर्वी कसं असायचं की as long as story is driving, it's okay. पण आता हा विचार करायला पाहिजे की if I go flat on the back but I'm still driving, I cannot throw when I'm on the back or on the ground. So it's not ippon. So very recent example from World Championships actually. So I just show you a couple of examples now. Now here, पूर्वीचा विचार करा की आता या सिच्युएशनला रेफरी वुड हॅव गिवन माते, बट दिस इज परफेक्टली गुड इप्पॉन नाव. See the difference from last year to this year. This is the difference. You know, they're allowed to do this now. आता हा आपणहून व्हॉलेंटरी उभा राहतोय, तो विचार करायचा की त्याला व्हॉलेंटरी उभं राहिलं आणि देन इट्स ऑल गुड, यू नो. So it's okay. Let me see if any other examples I can show you. This is valid for cadets, sub juniors also. This is valid for everyone. Okay. There is no head. यांचा विचार डिफरन्स फक्त याच्यासाठी झालाय. कडेट्स आणि ज्युनियर मधला डिफरन्स मेनली युझिंग हेड आणि याच्यासाठी शुदो आणि बेसिकली त्यासारख्या ह्याच्यासाठी फक्त कडेट्स आणि याच्यामध्ये डिफरन्स आहे. बट दीज ऑल थिंग्स आर नॉर्मल. सो आय शो यू अनदर एक्झाम्पल हिअर. कारण आता इथे बघा की we started, but where Nevaza started, I'm going to stop for 1 second before. I'm going to stop and take you there. This is still Tachivaza. Yeah, इथे झालं, पुढे गेलो. इथे आता मी इथे जर उकेनी काउंटर केला, so that's okay. But what happens after this? Look at what has happened. Where is story landed? This becomes Nevaza now. This is Nevaza. This is no longer Tachivaza. आणि याच्यानंतर त्यांनी काउंटर केला, काशीवाजा केलं, तर it is not valid technique. So though it seems continuous, but once they are on the stomach, there cannot be Kaishivaza. So please, this is one of the big things. I think after World Championships, थोडं अजून क्लॅरिफिकेशन येईल याच्याबद्दल आफ्टर दिस वीक. पण हे खूप महत्वाचं आहे की आपण समजून घेतलं पाहिजे की there is another very similar example I can show, which is from one of the national championships. I'll go toward the end. This is for the cadets. I purposely trying to show you.
So look, here, Tori doesn't stop driving. But I want to show, see, this is still a valid, but see what happens next. Here. So we're just trying to get to the right spot so that I don't have to show you. सगळंच नाही दाखवायला लागणार. So this is Kosoto, comes out, starts doing the blue, starts attacking. Here, again. Still okay, 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 still okay. Now watch. Here, it's finished. This is Nevaza. This is non-Nevaza. So from here, even if it's a continuous action after this, आता बघा इथनं बघा त्यातनं तो उठतो आणि त्यातनं तो त्याला फिरवतो पुढे आणि रेफरी गिव्स इट पॉइंट. आणि आपण बरोबर दुसऱ्या अँगलनी पाहिलं की दुसरा कोच नो अटॅक म्हणतोय, आपल्याला नो स्कोर म्हणतोय. सो इट इज हे आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि आय थिंक दिस इज वन ऑफ द प्रॉब्लेम्स व्हॉट वी आर currently facing, की you cannot use your back or your here. हा तुम्ही विचारलेला प्रश्न होता भिडे, आय थिंक की हे बघा हा याच्यावर आहे नीवर. दिस इज द सिच्युएशन यू आर आस्किंग मी, हो ना? नाही, इथे या सिच्युएशनला दोघंही अटॅक करू शकतात. नाही, दोन्ही नी टेकलेले असतील तर दोन्ही नी आहेत ना तरी सुद्धा एक नी वर आहे ना. नाही, दोन्ही नी असलं तरी ओके. पण ऍज लॉंग एज हात खाली गेले, ऑल फोर्स वर गेलं की नेवाज असो. ओके ओके, तोपर्यंत त्याचे इथे तो काही अटॅक म्हणजे हे दोन्ही नी जसं समजा, पण इथे हा जाऊन तानियोतोशी करू शकतो इपोन, नो प्रॉब्लेम. Okay, so that is what I would say. What other example can I show you? Maybe a couple of others. Not face to face. Yeah, there are many examples like that. I think तुम्ही बघितले पण असले यातली काही examples already काल परवा. So it is not, you cannot use your back to do the counter. That is the message here. And there was no control of the first. So it is very important की आपण एका गोष्टीकडे बघत असताना दुसऱ्या गोष्टी लूज नाही करायच्या, की मध्ये काय झालं की there is a one step in between. So there is a step in between which says, sorry, what, I hope you can see me still. Okay. So अजून स्क्रीन दिसतेय का माझी? मला असं काहीतरी हे आलं आहे का? So I think this is topic आपण कंटिन्यू करू शकतो, पण आय थिंक कन्सिडरिंग द टाइम आपण मला तुम्हाला काही अजून एक्झाम्पल अशी दाखवायची आहेत की एक मेसेज मी देऊ इच्छिते की जरी क्लिअर इपोन असेल तरी प्लीज टीच युअर प्लेयर्स टू होल्ड इन द ओसायकोमी. एव्हरीवन, नेव्हर गेट अप, इवन इफ इट्स अ क्लिअर इपोन, ऑलवेज होल्ड. आणि ॲज अ रेफरी हे खूप महत्वाचं आहे की आपण Ippon osaikomi, if there is osaikomi, always, till there is no confirmation. Okay, so because you don't want to त्याची opportunity गेली नाही पाहिजे. So जी तोरीची जी कंटिन्युअस opportunity, समजा आजारी चेंज झालं तर it shouldn't happen that
की त्यांना आपण ओसायकोमी दिलं नाही. मी तुम्हाला कपल ऑफ एक्झाम्पल दाखवते. मला अजून एक दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. डिफरन्स बिटवीन कातासांकाकू आणि तावारागायशी यातला डिफरन्स. दिस इज अनदर प्रॉब्लेम ॲट IGF लेवल we are finding when as a supervisor we are stopping and trying to correct it. So I'll just show you some other situations. Hopefully you can see it. Nazarova, O'zbekiston ko'p judogilar. Xonzoda Begim Usmonqulova, O'zbekiston. So त्यांनी दिलं. नाही, स्क्रीन नाही कोण? दिसला. स्क्रीन नाही When दिसला. I was as a supervisor, I told them call osaikomi. दीपाली स्क्रीन नाही दिसला. Okay. Sorry, you can't see it. नो. Okay, I'll try again. आता दिसतंय? येस येस. Okay. O'zbekiston ko'p judogilar. Xonzoda Begim Usmonqulova. आता हे बघा इथे इपोन दिल्या ऑलरेडी 3 seconds gone of osaikomi. Yeah, so it became Vazari and then it became Vazari was the ipon. So we must always, if there is a opportunity to call, we must always call. So please, I think also coach your players to not let this go. Yeah. Another one example. You also notice that he took 3 seconds and they were okay because proper control नव्हता. त्यामुळे तो osaikomi proper नव्हता yet till 3 seconds and then it was good and then score was Ippon was okay, then he called mate, soromate. So first he gave osaikomi and then called soromate because it was Ippon. So important, I think important to coach as well. Kata Sankazu, I think she reversed Shionage, I think तुम्ही cover केलं असेल. So I don't want to kind of go on everything, but I want to show you Tawaragashi example. आता तुम्ही एक्झॅक्ट बघा कुठे हात आहे. So it's a Tawaragashi and it is perfectly okay. They both got up. There was no need for mate. It could have been Ippon there. They both got up and it was Tawaragashi. It wasn't Kata Sankaku. There was no danger. आणि ताशकंदला आत्ताच रिसेंटली हे झालं. So I'm just showing, this is not in the IGF videos yet. Ravshan Bozorov, Uzbekistan. Other camera, look at the hands. See here, there is no Kata Sankaku. Please understand, I would encourage की आता काता संकाकू असं म्हणत आपण चांगल्या ऍक्शनला माते नाही द्यायला पाहिजे आणि शिकवणं बंद पण नाही केलं पाहिजे. इट इज परफेक्टली व्हॅलिड टेक्निक. Look here again, Tawaragashi score. See, referee score. This is valid. Yeah, please note this. This is valid. I'll show bear hug example. I think कोणीतरी bear hug बद्दल मगाशी विचारलं होतं. So clear bear hug example would be this. So this is incorrect. Call is incorrect. It's a bear hug, mate. Should, yeah. एक गोष्ट bear hug बद्दल मी सांगेन की clear clasping. This is clasping. This is clasping. This is clasping. आणि ते फ्रंट वरनं मोस्टली झालं पाहिजे की if you have a grip, any grip, and then you go on to clasping, it's okay. Direct. वर्ड डायरेक्ट खूप महत्वाचं आहे की डायरेक्ट क्लास्पिंग झालं तर. सेइंग दॅट मी तुम्हाला आय एम जस्ट गोइंग टू टेल यू द एक्सेप्शन
या सिच्युएशनला, की हे शिकवणं बंद करायचं नाही, आपल्याला त्याचं प्रिन्सिपल समजून घ्यायचं की का बंद केलंय आपण. की आपण रेसलिंग ज्या ऍक्शन्स आहेत, लाईक इफ यू सी ओल्ड जॉर्जियन जुडो, यु नो दॅट काइंड ऑफ जुडो, ते डिस्करेज करतोय आपण. तर समजा आपण साईडवरनं घेतलं, साईडवरनं क्लास्पिंग केलं ऍज अ बिगिनिंग ऑफ तान्यतोशी और उरानागे काइंड ऑफ counter attack, तर it is okay to clasp if you are coming from the side, you know, it is directly in the front, or as a kayashiwaza clasping is okay. Just without any grip, someone goes directly and clasp, even if you're holding like that, it is okay. Just clasping is not okay. Yeah, so bear hug ची डेफिनेशन बदलली आता, आणि थोडासा प्लीज समजून घ्या. आणि लाईक काइंड ऑफ वी नीड टू स्टॉप. काता सांगा कसं एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं तर दिस वुड बी अ गुड वन. सी दिस इज काता सांगकू, because one is under here and one is from under. So sorry, I'm not on the mat. I get very passionate about these things because they are very dangerous. Deepali. We have seen a दीपाली, yeah. हा बोला. एक पुन्हा एकदा मगाचा क्लास्पिंगचा, की ग्रीप घेतली आणि त्याच्यानंतर मग क्लास्पिंग केलेलं अलाउड असं तुम्ही आता म्हणालात ना? हो हो, मी म्हणाले की जर ग्रीप असेल तर त्यानंतर बेअर हग केला तर इट्स ओके. इट्स अ डायरेक्ट इज व्हॉट इज स्टॉप. क्लास्पिंग आणि आता वर्ल्ड चॅम्पियनशिप नंतर एक आठवडा, म्हणजे खरं सांगायचं तर आपलं टायमिंग असं झालंय की सून काही क्लॅरिफिकेशन येतील IJF कडनं शॉर्टली आफ्टर वर्ल्ड चॅम्पियनशिप्स. देर आर फ्यू कावाझाकी रिव्हर्शिओनागे एक्झाम्पल मी तुम्हाला जस्ट दाखवायचं झालं. दीज आर नॉट IJF व्हिडिओज बट सम ऑफ द थिंग्स. सो दिस इज एक्सेप्ट cadets and it's not allowed, but otherwise now back again. Very Korean style. Perfect ippon. Yeah. So I think आपण बऱ्याच गोष्टी कव्हर केल्यात, आणि आपण I think एक मेन मेसेज इज टू लेट द पॉझिटिव्हिटी कंटिन्यू. की जे टेक्निकल जुडो आहे आणि आपला तो आपण एन्करेज केला पाहिजे. आय थिंक दॅट इज दे आर द टू थिंग्स. आणि आय एम व्हेरी हॅपी. आय थिंक ओव्हरऑल रूल्स आर गोइंग टुवर्ड पॉझिटिव्हिटी असं मला वाटतं. काही एनी पर्टिक्युलर टॉपिक आय हॅवंट कवर्ड आणि आपण बोलायला पाहिजे असं काही आहे का? Ma'am, am I audible to you? Yeah, I can hear you. Okay, so ma'am, anything relevant or pertinent to medical rules? Medical rules? Yes, ma'am. Okay. Article 20, So, Article 21, illness, medical, anything I specific think which you want to convey? इट इज बेसिकली तुम्ही गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं डिस्लोकेशन फिक्स करू शकता. आणि आय थिंक ब्लड रूल, आय थिंक व्हेरी सिमिलर इंटू टू ब्लड द सेम. आय थिंक आय डोंट थिंक ड्रास्टिक डिफरन्स फ्रॉम बिफोर टू नाव. आय थिंक मी न्यू रूल्सच्या बाबतीतच मेनली विचार करते की काय मेन डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. आणि I think medical wise, I think nothing much has changed. But as soon as I think if we call medic, we have to be very careful. की I don't know India मध्ये लहान मुलांसाठी अनलिमिटेड मेडिकल आहे की नाही मला माहित नाही. पण स्पेशली चिल्ड्रनच्या बाबतीत आय वुड से अंडर 15 की ड्युटी ऑफ केअर शुड बी पॅरामाउंट असं मला वाटतं पर्सनली. पण मला आय डोंट नो व्हॉट द रूल्स आर इन इंडिया फॉर देम. पण आय थिंक तिथे आपण
कंकशन आणि ब्लड या बाबतीत आय थिंक थोडंसं ड्युटी ऑफ केअर म्हणून जास्त लिनियंट असतो. पण ॲज सून ॲज इट गोज बियॉन्ड 15 cadets onwards, IJF rule kicks in. And if someone is concussed and they suddenly get up, it is concussion, So, and as soon as you call the doctor, the person loses, And sometimes they are shouting away, like, and I think as a referee, it's very important that you know the difference. Like, just otherwise tomorrow they need to tap. But if you feel that is bit too much, कारण इथे आपलं स्किल खूप महत्वाचं असतं की वी आर रीडिंग इट राईट. म्हणजे काय होतं की यू आर स्टँडिंग ॲट द राईट पोझिशन. मी तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवते की समटाइम्स वी आर इंटेंटली वॉचिंग अँड द अदर पर्सन इज स्ट्रेचिंग द लेग, while doing shimewaza, but we are intently watching whether they are out or not, while the tori is just straightening the legs. That's and ippon is given, so that's unfair. So आणि आपण सायन्स पाहायला पाहिजे मेडिकली की whether they are going, they're sleeping, and if it's a huge mistake in IJF if player sleeps on the mat, while if shimewaza is gone too long. I think आपण coaching करताना सुद्धा I know no one wants to give up, and sometimes girls are very flexible आणि ते खूप चालू असतं आणि ते तरी अगदी पूर्ण दोन्ही नीवर असतात वगैरे तरी सुद्धा ते कंटिन्यू होतं. सो वी जस्ट हॅव टू बी केअरफुल की वेअर इज दॅट लाईन इज. आणि मला असं वाटतं मेडिकली दिस education for referees is very important to understand what is the limit. What is the limit when we have to call mate? Because if player is concussed, they are out of the division. They cannot continue on the mat. So that is very on us. But otherwise, medical rules, I don't think there is much change. It is still, you can have blood and you should always. And I don't know लोकल कॉम्पिटिशन मध्ये, कारण मी फक्त IJFचा विचार करत नाही, आता आपल्या लोकल कॉम्पिटिशनचा विचार करतेय की ज्यावेळी सेफ्टी एरिया नसतं इनफ, मॅट साईजेस कमी आहे, टीव्ही खूप जवळ आहे आणि 3 मीटरची एरिया नाहीये, सो यू बेटर कॉल माते लिटल अर्ली अँड रादर दॅन कॉझिंग अन इंजुरी. Also, you please, I think another referee needs to assist, needs to stand beside while medical treatment is being given to keep it fair. And I think, yeah, that's about it. I would like to mention, but त्याच्यामध्ये असे खूप काही चेंजेस मला नाही वाटत की झालेत. Thank you so much, ma'am. एक situation we are facing. Sub-junior cadet shimewaza kansutsuwaza is banned, is prohibited. But especially in sub-juniors below 15 years, they are doing the entry for Yoko Sankaku Jume, and they are going for Yoko Sankaku Gatame basically. So I think we should stop them immediately. So what is your suggestion? Spot on. Should be stopped in time. आणि इथेच मला असं वाटतं की रेफरीचं नॉलेज कम्स व्हेरी इम्पॉर्टंट की हाऊ मच जुडो डू दे नो. सो हे फार इम्पॉर्टंट आहे की ॲज सून ॲज इट्स रिस्की, म्हणजे मी तर ॲट ऑस्ट्रेलिया लेवल आय हॅव जस्ट टोल्ड देम टू कॉल माते. ॲज सून ॲज देर इज एनी slightest chance of shimewaza and safety concern, we call mate, even for under 15s. आणि आपण काय मेनली बघायचं की इव्हन सांकाकू ची पण अशी सिच्युएशन येते की सांकाकू टर्नओव्हर केल्यावर आपण वी हॅव टू मेक शुअर अंडरनीथ देर इज नो प्रेशर ऑन द नेक, और देर इज नो लेगनी दोन्हीनी ते दाबलं जात नाहीये, किंवा या गोष्टींकडे खूप लक्ष दिलं पाहिजे फ्रॉम ऑल अँगल. अँड दॅट्स वेअर युअर सुपरवायझर अँड केअर सिस्टम कम्स इन. आपण केअर सिस्टम वापरतो का? येस येस. लोकल कॉम्पिटिशनला? येस. हा, तर ऑल द मोर खूप इम्पॉर्टंट आहे की आपण ते वॉच करतोय दोन्ही अँगलनी, कारण समटाइम रेफरी गेट्स इनग्रॉस्ड इन द ऍक्शन आणि मग काय होतंय ते पर्स्पेक्टिव्ह येत नाही. आणि मी हे पण एन्करेज करेन की रादर दॅन गोइंग टू डीप इनसाइड टू सी व्हॉट इज हॅपनिंग, स्टेप बॅक,
step back a little, 2 steps back and try to see from the far away. त्यामुळे काय होईल की आपल्याला होलिस्टिक ऍक्शन दिसेल. व्हॉट इज स्टोरी डुईंग, व्हॉट इज उके डुईंग. आणि आय वुड अग्री विथ यू शैलेश टू call Mate immediately as soon as it becomes, go towards the Shimewaza. And हे एज्युकेशन कॉमन तुम्ही जेव्हा कोचेसची मीटिंग वगैरे घेत असेल तेव्हा म्हणजे व्हॉट वी डू बिफोर एव्हरी कॉम्पिटिशन, वी हॅव अ प्रॅक्टिकल सेमिनार बिटवीन कोचेस अँड रेफरीज अँड वी डिस्कस सिच्युएशन, वी शो दिस सिच्युएशन्स. आणि व्हॉट इज द लिमिट हे सगळ्यांचं कॉमन अंडरस्टँडिंग असलं पाहिजे की व्हॉट इज वेअर वी स्टॉप, सो दॅट देर इज नो कन्फ्युजन. असं वाटतं मला की हे खूप डेंजरस होऊ शकतं. स्पेशली एनी प्रेशर, वी आर मेड स्पेशल ज्युनियर रूल्स. त्याच्यामध्ये आम्ही इवन अंडर 11 वी नॉट अलाउड टू डू एनी ड्रॉप शिवनोगे, 1 or 2 knees we call Mate Shido because we want to protect their knees. Any kubinage kind of techniques where just the neck is there in the hand, we immediately call Mate. We don't allow them to do that. Again, a safety concern. So there are a lot of safety related adjustments I encourage to do for younger children, because one person injured is too many. असं वाटतं मला. It's too many for our sport. Yes, तर एक शेवटचा प्रश्न की lot of changes are made for the scoring, 90 degrees, more than 90 degrees, close to 90 degrees. So we are now more depending upon the care system. नाही, मी 100% नाही अग्री करू शकत त्याच्यासाठी. कारण काय आहे की आपण म्हणजे केअर सिस्टम लुक लाईक आय गेट व्हॉट यू आर सेइंग दॅट नो वन कॅन नो इट इज 91% or 89% or it is a 93%. नो वन कॅन मेजर इट. पण बेसिक प्रिन्सिपल्स काय आहे की एनीवेअर इफ देर इज अ अँगल टुवर्ड्स द बॅक, यू गिव्ह वजारी. दॅट्स द स्टँडर्ड. That's the standard. So if you don't see right anything beyond, if you see rather than the side, slightly beyond that is wazari. So I think somewhere we need to form a common understanding ki what is wazari. आणि ती कन्सिस्टन्सी यायला खूप सारे एक्झाम्पल माझ्याकडे आता लेटेस्ट कॉम्पिटिशन मधले काय काय एक्झाम्पल्स आहेत, पण आय थिंक वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. पण आय वुड से ओनली तो जुने कोका होते ना आपले, की काय अगदी नुसतं बटकवर बसलं होतं, जस्ट टॉप शोल्डरच टच झाला होता, जस्ट देर वॉज अ गॅप बिटवीन दी प्लेयर, लाईक देर वॉज अ गॅप वेन दे लँड, किंवा हँड वॉज आउटसाइड अँड दे ऑन द साइड. दिस काइंड ऑफ सिच्युएशन आर मोर युकोज. बट when there is a clear angle, or here if neck is in front but back is, I think there are some slides Avnish you had in your pack where it clearly showed ki mage थोडंसं तरी lean back होत असेल तर that becomes wazari. So we just need to understand that sorry we have shown. But म्हणजे तेच म्हणते मी की what I am saying is that the new rules which have come, that for UCO also, it is very difficult to judge as a referee on the mat, because it's a very fast game, so need to depend upon care system very much, and on the jury. Now there is one referee and one jury, there are no judges. No judges. तर मी काय म्हणेन की as long as there is consistency in the group, so somewhere I think this is where experienced referees bring back their experience from the higher level competition into our competitions, maybe national and state level and a district level competition, club level competition, and maybe make it very simplistic to start with, make it very clear ki maybe very clear बॅक दिसत असेल, थोडा अँगल दिसत असेल तर वजारी, नाही तर युको, असं सुरू करा कुठेतरी की आपली डिपेंडन्सी, इट इज नॉट द आयडिया ऑफ ओके जस्ट सी फाईन स्लो मोशननी वेदर इट वेंट अहेड और नॉट अँड ऑल. 90% ऑफ टाइम आपल्याला जे दिसतं ते असतं.
So I think there are always going to be gray situations, and IJF will bring about a bit more clarification afterwards. That's what I would say. More to come. एक आणखीन एक क्वेश्चन प्रश्न होता का आहे कोणाला? विजय यादवचा आणखीन एक शेवटचा प्रश्न आहे. Ma'am, one more question, more from refereeing perspective for at least referees who are refereeing at the international level. So in your current capacity as the IJF refereeing supervisor, I wanted to check, so when the referees get scored on the mat, I have seen that they get scored in the range of somewhere, let's say between 7 to 8.5. What are the common reasons why they lose out on this 1.5 every time? Or what are the common issues that you see when referees are on the mat because of which you will score them down? Oh yeah, good questions. And there is a full, I can, probably talk. I've just recently conducted a seminar on what is supervisor looking for. There is a method to our madness. I would say की खरंच सांगायचं तर कुठल्या लेवल बद्दल आपण बोलतोय हे क्लिअर करायला पाहिजे. आय से IJF लेवल, से आय एम इन द IJF सर्किट. सो काय आम्ही बघतो आता ॲज IJF सुपरवायझर, तर देर आर 2 categories of mistakes, minor mistake and major mistakes. Okay, so any change of score, if your Vazari becomes Ippon, Ippon becomes Vazari, and all those changes are minor mistakes, mark 1. I'll show you one sheet. I don't know whether you can see it. I don't know whether it's visible or not. Can you just see it? Is it visible? दिसतंय अगदी व्यवस्थित दिसतंय. आता तुम्ही बघितलं तर समजा you see minor mistakes and major mistakes is marked. So what happens to in the competition? I also have some samples. It's a good question. I will try to show you if I have a sample. So for example, look at this. I am, say for example, marking between 2 players. I know who is doing that. Now Vazari changed to Shudo. Shudo changed to Shudo was missed. Step out was missed. Gripping was missed. Anything is missed is a minor mistake. So we mark it down. So major mistake, Ippon to no score. No score. Like there are some certain things. Player is too late to call wrong mate. You cannot undo that big mistake. So these kind of things start playing into your score. So every mistake is 0.5 gone. Every change is 0.5. It's a pretty cutthroat out there at IJF level. आणि काय होतं की कशाने मार्कडाऊन होतं, फर्स्ट ऑफ ऑल प्रेझेन्स ऑल्सो. म्हणजे देर इज अ नवीन रेफरीचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी दे नीड टू वर्क एक्स्ट्रा हार्ड असं होतं खरं. पण इट इज नॉट अबाउट for example, you are looking at the table constantly. Like you give the score and you look at the supervisor. You give the score looking for some kind of yes or no or something like that. Or always we have to tell, oh, missing Shudo, non-combativity. तर आपल्या डोक्यामध्ये ती फाईट प्ले असली पाहिजे ॲज अ रेफरी. इफ यू आर ॲट इंटरनॅशनल लेवल, एक्सपेक्टेशन्स आर व्हेरी डिफरंट. की at any given time you need to know किती अटॅक कोणाचे झालेत, who is leading by how many attacks, when the Shudo should get 3 attacks, another Shudo doesn't come, is a mistake, for example. So slowly I think you will get there. आणि positioning becomes very important. तर मी नेहमी इंटरनॅशनल रेफरीजना सांगते की there is no my angle. From my angle I saw this is not an argument. At international, I'm talking IJF level, not at the lower level. IJF level, you need to learn to be in the right position to see circular, where you are. It becomes, so you see some Turbat, or I don't know who you referee with, but I think circuit referees, if you see recently Lubo came out, you see always at the right place, right time. You cannot fault it. So I think it's I would suggest you do, rather than focusing on why my score is that, you maintain a journal. I have a journal. Like my first international IJF competition was in 2010. And since then, I have a journal of where is the pattern of mistakes in my refereeing.
दॅट इज द ओनली वे टू इम्प्रूव्ह. अँड आय वुड सजेस्ट की तुम्ही स्वतःच्या फाईट पहा, मेंटॉर बरोबर पहा किंवा स्वतः पहा आणि क्रिटिकली असेस करा की काय चुकतंय, कुठे सारखी चूक आहे. आणि इट इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड supervising method, minor and major mistakes. If you are 7.5, you don't go into final block. If you are 7, you potentially 6.5 or 7, you potentially don't referee next day in World Championships. They sit out. So it is about the careers of the players and livelihood. तर हे खूप सिरियसली घेतलं जातं. But it's a topic in itself. थँक्यू मॅम. त्याच्यावर एक मला फॉलोअप क्वेश्चन होतं. जर तुम्ही जसं बोललात की आम्ही पोझिशन चेंज करत राहायचं नुसतंच ना, तर आम्ही पोझिशन चेंज केली सपोज ॲज अ रेफरी, आणि आमची आता बॅक जोसेकीकडे टेबलकडे आमची बॅक आहे, आणि तिकडून जर काय झालं आणि माते केलं आणि तिथून जर आम्हाला हजमे करायचे किंवा शिदो द्यायचे, तर आम्हाला परत डू वी हॅव टू कम बॅक टू द स्टार्टिंग पोझिशन की तिथून दिलं चालेल? No, try to come and try to show least back. I think तुम्ही त्या लेवलला असेल तर तुम्हाला सांगितलं गेलेलं असेलच की you have to watch for TV, you have to watch for camera, you have to watch for lot of things international levelला. पण yeah, you need to come back to ideally always facing the joseki, always facing the front ideally. Least mate is now, so I think you are disrupting least. It won't happen often. असं वाटतं मला. थँक्यू मॅम. मला खूप काय काय लोक दिसत आहेत, होले आहेत आणि पहाडे सिंसे आहेत, आणि आय कॅन सी फ्यू इन द ग्रुप देअर. लवली टू सी मी थापा. आय थिंक लॉट ऑफ पीपल आय कॅन सी. छान वाटते सगळ्यांना बघून. अँड या, ऑल द बेस्ट. आय एम व्हेरी एक्सायटेड दीपाली. तुमच्याशी बोलून. दीपाली, तुझे आभार तर मानणार नाही मी, कारण तू आमच्यातलीच आहेस. कारण मला अजूनही दीपाली, ती पटवर्धन, ती मंदार कमलापूरकरची बहीण, हे तुम्ही जे ज्युनियरपासून आम्ही तुम्हाला बघत खेळताना बघतोय, आणि त्या पार्श्वभूमीवर तू आज या पोझिशनला पोहोचलीस. आम्हाला निश्चित महाजुदो परिवाराला तुझा अभिमान वाटतो. आणि आजचं सेशन हे नियमांपुरतंच फक्त न राहता रेफरीनं मॅटवर कसं वागलं पाहिजे, त्यांनी किती चौकस राहिलं पाहिजे, यही ज्ञानवर्धन सगळं तू केलेलं आहेस. आणि निश्चित हे आभार मानण्याच्या पलीकडे, कारण आपण शेवटी एका कुटुंबातले आहोत. पण तू तरीही वेळ काढून या सर्व महाराष्ट्रातील पंचांना तू मार्गदर्शन केलंस. औपचारिकरित्या मी तुझे आभार मानतो आणि आशा करतो की जेव्हा जेव्हा या संस्थेला तुझी गरज पडेल तू निश्चितच सहकार्य करशील. धन्यवाद. सर्वांना विनंती करतो की प्लीज डोंट से थँक्यू. माय प्लेजर. प्लीज डोंट से थँक्यू. थँक्यू म्हणू नका मला. इट इज गुड. शेअरिंग जुडो हॅज बीन माय लाईफ. आणि Dhadwe, I can see now there. So I think judo has been many of our lives. And I think Australia was very welcoming. I became national champion in Australia after coming to Australia. And actually, I think it's a one world. And it's not about where we are. And kahi question asel tar more than happy to clarify. Kadihi. फक्त मला तुम्ही म्हणजे मेसेज पाठवा आणि वी कॅन चॅट. ऑल द बेस्ट सगळ्यांना. आणि प्लीज एव्हरी रेफरी मस्ट ट्रेन. इट इज नॉट समवन हु इज रिटायर्ड. आणखीन एक तुझं कौतुक की मराठी खूप छानच बोलतेस तू. पण मी तुला काही दिवसापूर्वी म्हणलं होतं की थोडस अधिक मराठी बोल, तर तू खरंच खूप छान बोललीस. आणखीन एक गोष्ट अशी आहे की तू नेमकी ऑस्ट्रेलियाची, म्हणजे आम्हाला एवढं माहिती आहे की तू ऑस्ट्रेलियन रेफरी कमिशनची हेड आहेस, एवढंच माहिती आहे. पण थोडं स्वतःबद्दल सांग. ऑस्ट्रेलियातलं तुझं काय पोझिशन आहे आणि IGFची तुझी काय पोझिशन आहे? वेल, ऑस्ट्रेलियामध्ये I think I became a national A referee. I took exams again in 2001. आणि त्यानंतर मी नॅशनल लेवल मध्ये रेफरिंग करते in Australia. And I was competing as well that time here. आणि त्यानंतर I think
it's been a very accommodating. I got good mentors. I must thank them. And my brother was always coaching me, Nitin. तुम्हाला माहिती असेलच तो. He always coached me. Even इथे पण तो मला कोच करायचा. So I'm very thankful. आणि आता मी नंतर 2000 like जेव्हा मी आफ्टर ऑलिम्पिक सर्किट इन रिओ ऑलिम्पिक सर्किट नंतर मी ऑस्ट्रेलियन कमिशन मध्ये वन ऑफ द कमिशनर झाले. सो आय स्टार्टेड डुईंग सुपरवायझिंग अँड कमिशन फॉर नॅशनल कमिशन. आणि त्यानंतर रिसेंटली 2 years ago आफ्टर दिस फॉर ऑलिम्पिक सायकल आणि वी हॅव ऑलिम्पिक इन 2032 इन ऑस्ट्रेलिया. त्या पार्श्वभूमीवर ऍक्च्युली आय वॉज अपॉइंटेड ॲज अ चेअर ऑफ द रेफरिंग. आणि आता 2032 ची स्ट्रॅटेजी विथ ऑलिम्पिक कमिटी इज ते मी बघते ऑर्गनायझेशनची स्ट्रॅटेजी आणि IJF बरोबर प्लॅन टू डेव्हलप जुडो इन द ओशियाना रिजन. तर आता मला ओशियानाच्या कमिशनवर पण आहे मी, रेफरिंग कमिशनवर. आणि IJF मध्ये समटाइम्स ॲज अ सुपरवायझर. पण आता मी हा जेव्हा नवीन रोल घेतला आहे ऑस्ट्रेलियाची चेअर, जुडो रेफरी कमिटी चेअर, तेव्हापासून माझा रोल मोर इंटरनली फेसिंग असणार आहे. दिस इज टाइम फॉर मी टू गिव्ह बॅक, टाइम टू गिव्ह बॅक टू माय कम्युनिटी. आणि आता मी प्रत्येक लेवलवर डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी, नंबर इन्क्रीज आणि मेनली कल्चरल चेंज. मला असं वाटतं, मला सगळ्यात छान तुम्हाला एक अप्रिशिएट करायचंय की या रूम मध्ये कोचेस पण आहेत, या रूम मध्ये रेफरीज पण आहेत, काही प्लेयर्स पण आहेत. आणि दिस इज व्हॉट आय थिंक वी नीड टू हॅव, की इट इज नॉट अस वर्सेस देम और रेफरीज वर्सेस कोचेस और कोचेस वर्सेस प्लेयर. इट्स लाईक इट्स वी ऑल अबाउट जुडो. या तर मला असं वाटतं की शेवटी प्लेयर आणि त्याचा कष्ट केलेले आणि आपण राईट पर्सन इज टू लिव्ह द मॅट. आणि यासारखे म्हणजे आय थिंक मी तर आता नवीन IJF बरोबर फिलॉसॉफी ऑफ अ रेफरी, सायकोलॉजिकल प्रिपरेशन फॉर रेफरी काइंड ऑफ अँगल पण डेव्हलप करते, की इट इज नॉट ओनली अबाउट रेफरी बिंग जज, पण त्यांच्या रूल्स जरी माहिती असले तरी इट्स अबाउट देअर सायकोलॉजिकल प्रिपरेशन. लाईक ॲथलीट नीड्स अ सायकोलॉजिकल प्रिपरेशन, elite referees go through tremendous amount of pressure. Standing at the World Championships final block in the center, say in Paris, it is even Paris Open is was more tougher than doing Olympic from my experience. कारण जेव्हा 10,000 people knowing judo, you slightest mistake is watched, so it takes a lot of resilience लागतो. तर आता माझा फोकस आहे की मेंटल अँड सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट्स टू डेव्हलप रेफरी. आणि आता आम्ही स्काउटिंग अराउंड एलिट प्लेयर्स आणि अजून एक आय थिंक आम्ही एक कार्यक्रम what do you say, योजना राबवतोय. आय एम जस्ट ट्राइंग माय बेस्ट टू यूज द राईट वर्ड, की आता मी माझ्या बरोबर आय इन्व्हाइट सम ऑफ द एक्स प्लेयर्स हु आर ॲट इंटरनॅशनल लेवल किंवा गुड कोचेस हु आर नॉट कोचिंग. आय से कम अँड सिट विथ मी, लेट्स डू टुगेदर. आणि समटाइम्स वी लर्न फ्रॉम देम. कारण as a referee it's not only about the rules, there is a lot more to it. Ki nahi, not yet mate, wait for it, something else is happening. So that development, I think तिथे आपला फोकस राहायला पाहिजे. हा माझा एम्फसिस आहे ऑस्ट्रेलियामध्ये, की you cannot be a good referee or supervisor till you don't know what is happening on the mat, what is getting developed. तर ते मी डेव्हलप करते. ऑफकोर्स वुमेन पार्टिसिपेशन, आय वर्क विथ IJF फॉर वुमेन एम्पॉवरमेंट अँड वुमेन इन्व्हॉल्वमेंट. तर आय थिंक मी खूप फॉर्च्युनेट आहे मानते. आणि माझे बेस शेवटी पुण्यातनं सुरू झाला आहे. आय डोंट नेव्हर फॉरगेट इट. आणि मला माहिती आहे की मेन जे आपला कन्सेप्च्युअल होतं, आपलं जुडो हा खूप टेक्निकल जुडोमध्ये आपण वाढलो, आणि म्हणजे मी वाढले, आणि त्याचा मला कायम फायदा झाला. आय थिंक नाव आय फील फॉर्च्युनेट की आपल्याला प्रत्येक टेक्निक, आणि ब्लॅक बेल्ट करताना ऑल 100 टेक्निक्स आय हॅड परफॉर्म. सो आय थिंक इट्स ग्रेट. आणि दॅट्स माय रोल नाव. आता मोर मी IJF सर्किटमधनं आय एम गोइंग टू take step back. I am not going to go in a IJF circuit after Worlds. I'm finishing up as a elite referee and I'm taking a more supervisor role. नक्कीच. दीपाली, आणखीन एक
अतिशय भावनिक बोललीस तू, कारण तू काय आम्ही काय, शिवाजी मंदिर खाणीवाले सेंचे हे आपल्या मनात हृदयात आहेत आणि ती भावना तू व्यक्त केलीस. जुदोची ही माहिती सांगितलीसच, पण तू तिथं व्यावसायिकरित्या, कारण तू काहीतरी IT ची हेड वगैरे आहे असं काहीतरी कळालं, त्याच्याबद्दल 1 मिनिट सांगशील का? मी गव्हर्नमेंटसाठी सायबर सिक्युरिटी मॅनेज करते. आय एम अ डिरेक्टर फॉर द सायबर सिक्युरिटी. तर जुडो हे रात्री 9 वाजता, म्हणजे जुडोच्या मीटिंग माझ्या रात्री 9ला सुरू होतात, जेव्हा माझी छोटी मुलगी झोपते. तर इट्स ओके. आय थिंक इट्स अ बॅलन्सिंग ऍक्ट एव्हरीवेअर. मी IT इंजिनियर आहे ओरिजिनली, दॅट्स व्हॉट आय स्टडी. आणि आता मी मॅनेजमेंट मध्ये काम करते फॉर गव्हर्नमेंट आता. आणि जुडो ऑस्ट्रेलिया बरोबर डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी आणि ऑलिम्पिक कमिटी बरोबर प्लॅनिंग 2032. तर असं. आणि मला 2 मुली आहेत, आणि माझी मोठी मुलगी जस्ट युनिव्हर्सिटी सरकून, शी इज गोइंग टू बी अ डॉक्टर. शी वॉज अ नॅशनल लेवल डायव्हर फॉर ऑस्ट्रेलिया ॲट वन टाइम. आणि दोघी मुलींना मी सांगितलं की तुम्ही जर ऍटलीस्ट 2-3 वर्ष जुडो केलं नाही तर तुम्हाला तुमची आई कळणार नाही, तर तुम्ही जुडो केलंच पाहिजे. सो एव्हरीवन इन द फॅमिली एक्सेप्ट माझा हजबंड इज नॅशनल लेवल ऑस्ट्रेलियन ॲथलीट एज वेल, पण त्यांनी जुडो केलं नाही, बट ही अंडरस्टँड्स. आणि बाकी व्हॉट शुड आय से की आय थिंक इट्स अ ग्रेट वर्ल्ड. आय थिंक कधी पॅशन सोडायला नाही पाहिजे जुडोची. इट्स अ ग्रेट स्पोर्ट आणि ते लाईफमध्ये मला खूप रेझिलियन्स दिला जुडोनी. आणि आय फेस्ड विथ अ लॉट ऑफ टफ सिच्युएशन इन माय लाईफ. आय लॉस्ट माय सन फ्यू इयर्स अगो इन एन ॲक्सिडेंट. आणि आय थिंक जुडो टुक मी थ्रू. ऑनेस्टली फॉलोइंग मंथ आय वॉज ऑन द मॅट. अँड मला असं वाटतं की इट इज नॉट जस्ट अ स्पोर्ट, इट इज अवर लाईफ आणि इट इज अवर व्हॅल्यू ऑफ लाईफ. आणि इफ आपण ते समजत राहिलो जुडो खरं काय आहे आपल्यासाठी, तर इट मेक सेन्स. आय थिंक धन्यवाद. जरी नितीन ऑस्ट्रेलियाला असला तरी भारतात आणि पुण्यात आम्ही तुझी फॅमिली आहोत. जेव्हा केव्हा येशील तेव्हा इथं तुझं स्वागत आहे. धन्यवाद पुन्हा एकदा. सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्यांच्या ह्याच्यावर थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. All the best everyone.